जेवढे लिंबू घरात खायला लागत होते त्याच्यापेक्षा जास्त ते या गोलमध्येच निघून चालले आणि हे गोल इतकं कडक झालेलं आहे की म्हटलं काही विषय नाही. तर नमस्कार मंडळी, मी तेजस सोनवणे स्वागत करतो एक नव्या ब्लॉगमध्ये. तुमच्या भावाला मारायचं होतं मक्कींना औषध, पण त्याआधी म्हटलं चला कागद वगैरे टाकून घेतो. मग काय या छोट्याला वरती पाठवलं टाकायला, पण त्याला काही जमत नव्हतं. मग काय काका म्हणे मी चढतो, पण काका चढायला लागले. काका म्हणे मी जर चढलो तर हे तुटायला बसलं. म्हटलं नका, मग खाली उतरा. मग त्यानंतर म्हटलं आपलं आपलं कामच बरं आहे. मग काय लगेच ड्रम उचलला आणि तुमच्या भाऊ लगेच शेतात शेतात आल्या आल्या म्हटलं आपला तर पाईपच राहून गेले. मग काय लगेच पाईप गेलो आणि त्या पाईप ते एकदम गचपणात होते. म्हटलं काही विषय नाही. मग काय पाईप वगैरे घेऊन लगेच तुमच्या भावाने लगेच फिटिंग करून दिले आल्या आल्या. आणि त्यात निलेश भाऊ आला मस्त साखरेच्या पिशव्या घालून. म्हटलं काय विषय. मग काय त्यानंतर म्हटलं चला आपला युरिया वगैरे टाकून घेतो. आधी युरिया वगैरे टाकला, त्या लगेच एक टप पाणी कमी करून घेतलं. म्हटलं काय जास्त झालं तर काय प्रमाण आहे. म्हटलं काही विषय नाही. मग काय त्यानंतर म्हटलं चला आता सेंब्रा वगैरे टाकून घेतो. मग काय एक दोन पिशव्या होत्या त्या फेकून दिल्या आणि हे काय चल वय बाजूला. मग काय त्यानंतर काही विषयच नाही. आपला पहिले मेन गोष्ट म्हणजे सेंब्रा. मग काय लगेच सेंब्रा वगैरे टाकून दिलं. त्या म्हटलं अरे सेंब्रा मध्ये तर शेवाळे आहेत. म्हटलं काय विषय. मग काय म्हटलं जर शेवाळ्या असो नाही तर काय असो, पण आपल्याला औषधाची मतलब आहे आणि आपल्या शेतकरी पुत्रांना हे कायमच करावं लागतं. जर नसली काठी तर डायरेक्ट हात टाकावं लागतं. म्हटलं काही विषय नाही. मग काय म्हटलं आपल्या घरी जरी एवढे खायला लिंबू नसले ना, पण त्यापेक्षा जास्त त्या गोलाच लागून जात आहे म्हटलं दरवेळेस. मग काय लगेच गोल वगैरे मध्ये मस्तपैकी मी लिंबू वगैरे टाकून दिले, मस्त ड्रम भरला. त्यानंतर तुमचा भाऊ लागला फवारा मारायला. चला आजचा ब्लॉग इथे संपूया आपण. जय महाराष्ट्र.